नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्याला जायचं होता पाणी मारूक म्हणून पाणी मारूची सगळी तयारी तर केला. गाडीत सगळा सामान वगैरे भरला आणि थोड्याच वेळानं मी आमच्या बागेत येऊन पोचलो. आणि तुम्ही समोर बघू शकता कलमांग एकच नंबर मोर धरलेलो. त्याच्यानंतर मग फवारणीक सुद्धा सुरुवात केला. मग काय माझे पप्पा ऐकतात घेतल्याने घेऊन आता आणि फवारणी मारूक सुरुवात केली. माका म्हणतात कशी आता तो बघतो बघ फवारणी कशी करूची असतात ते. मी म्हटलं ठीक आहे बघते. आणि तुम्ही समोर बघू शकता ह्या टाकीत आपण औषधाचं पाणी केलेलं होता. मग जशी दुपार झाली तशी घराकडे तर येऊन पोचला. जरा आपल्याला लांब यायचं होता. मग काकीन ताक दिला आणि ह्या गरमीत ताक भेटला तर अजून कायच हव्या. मग तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं जेवण होता. जेवता जेवता मग ताक पिलं आणि अजिबात न थांबता तसंच जेवण झाल्यावर परत एकदा आम्ही थंय येऊन पोचलाव, कारण आमका परत अजून फवारणी करूची होती. पाणी संपलेलं आता भरून येईल जेवण वगैरे. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही पार्टी करत होता, कारण एका माणसाचा वाढदिवस होता. तर कोणचं होतं तुम्ही तुमका सांगत नाही. ते बघा 3 किलो चिकन आणलेला होता, सगळा साफ केला आहे बघा. ह्याचा वाढदिवस होतो मधुराजचो. मग आता साफ वगैरे केला ह्याच्याकडे आग घातल्याने आणि मेल्याने आग आधी एवढी घातल्याने की टोप आमचं रकाबिका लावून रेडी पण नाही झालो. मग लगेच टोप बी केला आणि आमच्या आचार्यानं मस्तपैकी कांद्याची लसणी विसण्याची फोडणी दिल्याने एकदम. आणि मग थोड्याच वेळात चिकन करूक सुरुवात केला. वाफ बघा कसली येतात आणि वासान तर एकच नंबर वाटत होता. नंतर माका म्हणतोय खाऊन पण बघलं एकच नंबर झाला. मग थोड्याच वेळात सगळे आमचे मेंबर इले मेले करू आम्ही 3 जण आणि खाऊ बघा 12 जण. आता काय का बोलणार, बोलून काय फायदा नाही. म्हटलं खाऊन घेऊया. व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको.